Hello friends, I am your science teacher Ganesh Kalaskar, Science Academy Daun. फ्रेंड्स, तुम्हाला आठवत असेल पहा, पण पाठीमागील लेक्चरमध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे आपण तिन्ही लॉज अभ्यासलेले होते. ओके, आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत तो म्हणजेच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आणि त्यावरती बेस काही न्यूमेरिकल्स. तर मित्रांनो, आपण सुरुवात करतोय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमला. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मित्रांनो, हा व्हेरी मोस्ट IMP पॉइंट असणार आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीने. एक्झाम मध्ये याच्यावरती आपल्याला डेरिव्हेशन विचारलं जात असतं 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी. समजून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. पहा, आपण काय कन्सिडर करतोय. सपोज अन ऑब्जेक्ट ए हॅज द मास m1. आपण हा एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे, ऑब्जेक्ट ए ऑफ मास m1. त्या ऑब्जेक्टचा मास किती आहे मित्रांनो? m1 आहे आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपण म्हणलं u1 आहे. पहा, मी मुद्दाम लेफ्ट साइडला म्हणून ठेवतो. मास m1 and initial velocity is equal to u1. ठीक आहे. and object b has the mass. आता आपण दुसरा एक ऑब्जेक्ट घेतला मित्रांनो. ओके, आता त्याचा मास काय म्हणतोय आपण? m2 आणि इनिशियल व्हेलॉसिटी आहे u2. किती सिंपल आहे पहा. आपण असं म्हणलं, कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ ऑब्जेक्ट ए, consider an object A having the mass m1 and its initial velocity is u1. Similarly, consider the another object B. दुसरा एक आपण ऑब्जेक्ट विचारात घेतला की ज्याचा मास आहे m2 आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u2. मग मित्रांनो, आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड द व्हेलॉसिटी. मोमेंटम हा कोणा दोघांचा प्रोडक्ट आहे? मास आणि व्हेलॉसिटीचा. आपल्याला आठवत असेल P is equal to m into velocity, म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. पहा, तर मग मी याचं इनिशियल मोमेंटम मांडू शकतो. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ऑफ मोमेंटम, द इनिशियल मोमेंटम ऑफ ए. मित्रांनो, ए चं इनिशियल मोमेंटम काय असणार आहे आता? इज इक्वल टू m1 इंटू u1. पटतंय ना? इनिशियल व्हेलॉसिटी u1 होती, मास आहे m1. मग आपण घेतलं इनिशियल मोमेंटम ऑफ ए इज m1 इंटू u1. सिमिलरली त्याच प्रकारे इनिशियल मोमेंटम ऑफ बी इज इक्वल टू, आता याचं काय असणार? इनिशियल मोमेंटम बी या ऑब्जेक्टचं मास इंटू व्हेलॉसिटी. मास आहे m2, इनिशियल व्हेलॉसिटी आहे u2 इज इक्वल टू m2 इंटू u2. ठीक आहे मित्रांनो, सिंपल आहे. पुढे आपण असं म्हणलं, सपोज दॅट टू ऑब्जेक्ट्स कोलाइड. आता मित्रांनो, हे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, ए ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बी, हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती कोलाइड होत आहेत. ते एकमेकांवरती कोलाइड होत जर असतील, आता पहा, लेट द फोर्स ऑन ए ड्यू टू बी. पहा, लेट द फोर्स ऑन ए ड्यू टू बी. आता ज्यावेळेस हा बी ए वरती कोलाइड होईल, त्यावेळेस बी ने ए वरती एक्झर्ट केलेला फोर्स जर आपण म्हणलं F1 एवढा आहे. लेट F1 इज द फोर्स एक्झर्टेड बाय दी बी ऑन ए. ठीक आहे. दिस फोर्स विल कॉज द एक्सलेरेशन इन ए अँड इट्स व्हेलॉसिटी विल बिकम v2. मित्रांनो, आता पहा किती सिंपल आहे. हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, ए आणि बी. आता हे दोन ऑब्जेक्ट आपण काय म्हणतोय, ते कोलाइड होत आहेत एकमेकांना. ते जर कोलाइड होत असतील तर आता पहा, आपण म्हणलं F1 इज द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय दॅट बी. बी या ऑब्जेक्टने ए वरती ज्यावेळेस कोलाइड होतोय त्यावेळेस किती फोर्स एक्झर्ट केला? F1. अँड ड्यू टू विच, की ज्यामुळे आपल्याला माहिती आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी एक्सलरेशन येईल. दॅट फोर्स कॉजेस एक्सलरेशन इन ऑब्जेक्ट ए अँड इट्स व्हेलॉसिटी बिकम्स, की ज्याला मी काय म्हणणार आहे आता? फायनल व्हेलॉसिटी. मी काय म्हणणार आहे त्याला आता? v1. पटले मित्रांनो? आपण असं म्हणलं, मी परत एकदा रिपीट करतो. ऍज बी कोलाइड विथ ए अँड दॅट बी एक्झर्ट द फोर्स F1 ऑन दॅट ए. बी या ऑब्जेक्टने या
ए या ऑब्जेक्ट वरती किती फोर्स एक्झर्ट केलेला आहे F1 आणि तो फोर्स एक्झर्ट केल्यामुळे तो जो ऑब्जेक्ट आहे त्याला ऍक्सलरेशन मिळालं and its final velocity becomes v1 at the same time. मित्रांनो आपण याच वेळेस असं म्हणू शकतो मग आता जर मला फायनल व्हेलॉसिटी v1 आहे असं म्हणायचं असेल तर त्याची मला आता फायनल मोमेंटम सुद्धा मांडता येणार आहे. मग मी इथे खाली मांडतोय पहा फायनल मोमेंटम ऑफ ए पण कधी आफ्टर कोलिजन कोलिजन झाल्यानंतर हा मित्रांनो आफ्टर कोलिजन इज इक्वल टू मास किती त्याचं त्यात काय बदल होणार नाही m1 आणि त्याचं फायनल व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी किती आहे v1 डन. आता आपण म्हणलं ऍट द सेम टाइम दॅट ऑब्जेक्ट ए एक्झर्ट द फोर्स F2 ऑन दॅट ऑब्जेक्ट बी. मित्रांनो जेव्हा ए आणि बी एकमेकांवरती कोलाइड होत आहेत आपण म्हणलं बी ने ए वरती जो फोर्स एक्झर्ट केला तो काय होता F1. तसाच आपल्याला माहिती आहे ए हा बी वरती फोर्स एक्झर्ट करेल तो आपण म्हणलं F2 एवढा आहे. ड्यू टू दॅट फोर्स दॅट ऑब्जेक्ट बी also get accelerated तो सुद्धा ऍक्सलरेट होणार आहे and its फायनल व्हेलॉसिटी आणि जर आपण म्हणलं त्याची फायनल व्हेलॉसिटी किती झाली आता v2 असं जर म्हणलं तर आपण त्याचं फायनल मोमेंटम मांडू शकतो. फायनल मोमेंटम ऑफ बी फायनल मोमेंटम ऑफ बी पण कधी आफ्टर कोलिजन विथ ए बरोबर कोलिजन झाल्यानंतर त्याचं फायनल मोमेंटम मित्रांनो फॉर्म्युला काय आहे मास इंटू व्हेलॉसिटी. बरं मासचा फॉर्म्युला काय आता मास काय याचं m2 आणि फायनल व्हेलॉसिटी काय झाली आफ्टर कोलिजन v2 m2 इंटू v2. किती सिंपल आहे बरं. आता आपल्याला माहिती आहे हे झालं आपलं इनिशियल झालं फायनल झालं. बरं हे का असं झालं हे तुमच्या लक्षात आलं. आपण काय म्हणतो बी ने याच्यावरती एफ एवढा फोर्स एक्झर्ट केलाय बट अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन तिसरा लॉ माहिती आपल्याला ओके एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन विच अकर्स सायमल्टेनियसली. मग आपण म्हणू शकतो बी ने ए वरती फोर्स एक्झर्ट केला तसाच ए सुद्धा बी वरती फोर्स एक्झर्ट करेल तो आपण सांगितलं होता F2 डन. आता मित्रांनो आपण पुढे बोलतोय दॅट फोर्स आता हे जे दोन फोर्स एक्झर्ट केले जात आहेत ते अपोजिट डायरेक्शन मध्ये हे तर आपल्याला पटलं. बी इकडे असेल F2 मी जर म्हणलं दॅट फोर्स F2 आणि हा फोर्स हा त्याच्या अपोजिट मध्ये काम करणार म्हणून मी म्हणणार आहे मायनस F1 ओके. बट वी नो दॅट व्हॉट इज द फोर्स इज द मास इनटू ऍक्सलरेशन. मग तू म्हणतोय ना आपण F2 म्हणजे m2 a2 इज इक्वल टू मायनस m1 a1. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द ऍक्सलरेशन इज द चेंज इन व्हेलॉसिटी. हे माहिती आहे ना ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला सांगतो अगोदर. ऍक्सलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग आता मला सांगा इथे आपण a2 म्हणतोय ना मग फायनल व्हेलॉसिटी काय v2 इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल v1 आणि टाइम असणार आहे t. तसंच आपण आता पुढे ज्यावेळेस जाणार आहोत नाही आपण तोच्या वेळेस हो इथे बरोबर आहे ना इनिशियल व्हेलॉसिटी काय होती त्याची 2 होती डन. आता पहा मग फॉर्म्युला कसा मिळणार आहे आपल्याला. नाव हे काम आणलं कळलंय आपल्याला फोर्स हे असेल अपोजिट काम करतात एकमेकांवरती डन. मग F2 इज इक्वल टू मायनस F1 F2 M2 म्हणजेच काय मास इंटू ऍक्सलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सलरेशन m2 इंटू a2 इज इक्वल टू मायनस फोर्स F1 म्हणजेच काय मास इंटू ऍक्सलरेशन. मग मित्रांनो m2 आता a2 ची व्हॅल्यू मांडतो a2 म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी 2 साठी फायनल व्हेलॉसिटी काय होती आपली v2 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे इनिशियल व्हेलॉसिटी पहा u2 बी या ऑब्जेक्टची u2 अपॉन टाइम t इज इक्वल टू मायनस m1 मास आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे या ऑब्जेक्ट ए ची इनिशियल व्हेलॉसिटी काय होती फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल फायनल व्हेलॉसिटी आहे v1 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी u1 अपॉन टाइम. झालं मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे टी हे कट होतील
मग तुम्हाला काय मिळेल, m2 इन ब्रॅकेट phi2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m phi1 मायनस u1. चला तर आपण याला सॉल्व्ह करू. मग m2 phi2 मायनस m2 u2 इज इक्वल टू, आता मायनस आहे हा, मायनस m1 phi1 मायनस मायनस प्लस m1 u1 m1 u1 झालं. मग आता आपण काय करूयात, आता या ज्या टर्म्स आहेत सिमिलर ते एका बाजूला घेऊयात. जसं की आता याला मी इकडे घेतो m2. मित्रांनो लक्ष देतंय, आता आपण काय करणार आहोत, जे सेम टर्म्स आहेत ते एका बाजूला घेणार आहोत. जसं की m2 phi2 इकडे m1 हा मायनस इकडे आला प्लस झाला, m1 phi1 इज इक्वल हा तिकडे गेला m2 u2 प्लस m1 u1. मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल पहा, आता याच्यामध्ये हे जे आलेलं आहे हे फायनल मोमेंटम, इनिशियल मोमेंटम, म्हणजे फायनल मोमेंटम जेवढं जास्त तेवढंच काय असतं आपलं इनिशियल मोमेंटम. परत एकदा समजून घ्या, अतिशय सिंपल कन्सेप्ट. 5 मार्क्ससाठी मित्रांनो आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. स्टेट अँड एक्सप्लेन द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. अजून आपण स्टेटमेंट दिलेलं नाही, तुम्ही फक्त समजून काय घ्यायचं, आपण काय केलेलं, कन्सिडर दी 2 ऑब्जेक्ट्स. कोणते, ए आणि बी दोन ऑब्जेक्ट घेतले, ठीक आहे. An object A having the mass m1 and initial velocity u1, an object B having the mass m2 and initial velocity u2. Done. आता आपण काय म्हणलं, consider that 2 objects collide with each other. हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांबरोबर कोलाइड होत आहेत. आपण म्हणलं during that collision that object B exert the force F1 on object A. B या ऑब्जेक्टने A वरती किती फोर्स एक्झर्ट केला, F1 एवढा. ड्यू टू दॅट, तो फोर्स एक्झर्ट केल्यामुळे, त्या कोलिजनमुळे दॅट ऑब्जेक्ट ए ऍक्सलरेट, तो ऍक्सलरेट होतो अँड इट्स फायनल व्हेलॉसिटी बिकम्स phi1. ए ची फायनल व्हेलॉसिटी किती झाली, phi1. मग मित्रांनो तुम्हाला माहित आहे मोमेंटम काय असतं बरं, मास इनटू व्हेलॉसिटी. मग आपली इनिशियल मास माहित, म्हणजे मास माहित होती m1, इनिशियल व्हेलॉसिटी u1. मग आपण इनिशियल मोमेंटम दिलं m1 u1. पण ज्यावेळेस कोलिजन झालं, कोलिजन झाल्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी v1 झाली. मग इथे आपण फायनल मोमेंटम लिहू शकतो आफ्टर कोलिजन. फायनल मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन इज, मास तर फिक्सच आहे, m1च आहे, त्यात बदल होणार नाही. पण आता व्हेलॉसिटी काय झाली त्याची, v1, m1 इंटू v1. ज्या प्रकारे बी ने कोलिजनच्या वेळेस ए वरती फोर्स F1 एक्झर्ट केलता, सिमिलरली दॅट ऑब्जेक्ट ए एक्झर्ट द फोर्स F2 ऑन दॅट ऑब्जेक्ट बी. त्याच प्रकारे ए हा बी वरती F2 एवढा फोर्स एक्झर्ट करतोय. ड्यू टू दॅट कोलिजन और ड्यू टू दॅट फोर्स दॅट ऑब्जेक्ट बी ऑल्सो अंडरगोज एक्सप्रेशन. आणि त्या एक्सप्रेशन आपण काय म्हणलेलं आहे, एक्सप्रेशन म्हणतोय. अँड इट्स फायनल व्हेलॉसिटी बिकम्स phi2. सिमिलरली त्याची आपली इनिशियल आपलं मास किती होतं m2, इनिशियल व्हेलॉसिटी होती u2. मग इनिशियल मोमेंटम ऑफ बी किती असणार आहे, m2 इंटू u2. त्याच प्रकारे फायनल मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन इज m2 phi2. हे झालं. पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे फोर्स हा अपोजिट डायरेक्शन मध्ये एक्झर्ट होणार आहे. ओके, मग F2 इज इक्वल टू मायनस F1. मायनस का, कारण तो अपोजिट डायरेक्शन म्हणतो, सेम असणार आहे फोर्स पण अपोजिट असेल म्हणून मायनस F1. मग F2 म्हणजेच काय, फोर्स काय असतो, मास इंटू एक्सलरेशन. m2 इंटू F2 म्हणून m2 इंटू a2 इज इक्वल टू मायनस m1 इंटू a1. बट मित्रांनो व्हॉट इज एक्सलरेशन, इट इज अ चेंज इन व्हेलॉसिटी मायनस चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग आपण या व्हॅल्यू पुटअप केल्या, तसेच या व्हॅल्यू पुटअप केल्या, टी कॅन्सल. मग या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह केलं आणि आपल्याला मिळालं m2 phi2 प्लस m1 phi1 इज इक्वल टू m2 u2 प्लस m1 u1. द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द टोटल इनिशियल मोमेंटम. आता पहा इनिशियल मोमेंटम काय होतं, m1 u1 ए चं. इनिशियल मोमेंटम काय होतं, बी चं m2 u2. आता पाहिजे m1 u1 इनिशियल मोमेंटम ऑफ ए, m2 u2 इनिशियल मोमेंटम ऑफ बी. याचाच अर्थ असा. आणि हे m2 v2 काय आहे, m2 v2 हे फायनल मोमेंटम बी, m1 v1 फायनल मोमेंटम ऑफ ए. मग आपण असं म्हणू शकतो मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल, हे काय फायनलच आहेत मित्रांनो, टोटल फायनल मोमेंटम is equal to the magnitude of
टोटल इनिशियल मोमेंटम. टोटल इनिशियल मोमेंटम म्हणजे एचं मोमेंटम प्लस एचं मोमेंटम प्लस बीचं मोमेंटम, हे इनिशियल मोमेंटम. आणि फी वाचणारे फी जे आले ते काय असणार आहे, फायनल मोमेंटम. ओके, आणि याचा अर्थ लक्षात आला मित्रांनो, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ द टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजेच त्या ऑब्जेक्ट्स मध्ये जे इनिशियल मोमेंटम जेवढं असतं तेवढंच मोमेंटम इज इक्वल टू द मोमेंटम आफ्टर द कोलिजन. ओके, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. मग याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ऍक्टिंग ऑन टू ऑब्जेक्ट्स देन देअर टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू देअर टोटल फायनल मोमेंटम. मित्रांनो, जर आपण असं म्हणलं, जर एखादा एक्सटर्नल फोर्स ऍक्टच होत नाही एखाद्या ऑब्जेक्ट वरती, एखादा ऑब्जेक्ट आपण विचार घेतला, इफ देर इज नो एनी एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट, म्हणजे बाहेरून कोणताच फोर्स जर ऍक्ट होत नसेल त्या ऑब्जेक्ट वरती, तर then for that object the total initial momentum is equal to total final momentum. त्याचं इनिशियल आणि फायनल मोमेंटम कसं असणार आहे, सेम. का? बिकॉज देर इज नो एनी एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन इट. हे कळलं? जर एक्सटर्नल फोर्स काम करत नसेल तर टोटल इनिशियल मोमेंटम आणि टोटल फायनल मोमेंटम कसे असतील, इक्वल असतील. आता पहा मित्रांनो, आपण याला वेगळ्या पद्धतीने मांडतोय. when no external force acts on two interacting objects the total momentum remains constant, it does not change. हेच आपण आता सांगितलेलं, फक्त मी स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये मांडतो. आणि हा जो हे जे आपण स्टेटमेंट मांडतोय याला आपण एक टिपिकल नेम देणार आहोत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहा काय म्हणतोय पहा, आपण आता इथे स्टेटमेंटच्या स्वरूपात लिहितोय. स्टेटमेंट असे, when no external force acts on when no external force acts on टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट. जसे आता इथे दोन ऑब्जेक्ट ए आणि बी एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होते, जर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल तर when no external force acts on two interacting objects, तर काय होईल, then their total momentum remains, then their total momentum remains constant or it does not change. Remain constant, or we can say that it does not change. ते चेंज होतं का? नाही. मित्रांनो, अर्थ तोच आला, जर दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होत आहेत, म्हणजे ते एकमेकांबरोबर कोलाइड होत आहेत. इफ टू ऑब्जेक्ट्स इंटरॅक्टिंग विथ ईच अदर, ओके, अँड इफ देर इज नो एनी एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन देम, आणि जर त्यांच्यावरती कोणता एक्सटर्नल फोर्स काम करत नसेल, देन देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. मग त्यांचं जे टोटल मोमेंटम असं, टोटल मोमेंटम म्हणजे काय, इनिशियल मोमेंटम अँड द फायनल मोमेंटम. टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, इट मीन्स दॅट इट डज नॉट चेंज, अँड इट इज कॉल्ड एज द, और इट इज द करोलरी टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. मित्रांनो, हा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचा आपण काय म्हणू शकतो, करोलरी. तुम्ही म्हणाल करोलरी म्हणजे काय, उपप्रमेय. मित्रांनो, याला उपप्रमेय असं म्हणलं जात असतं किंवा उपसिद्धांत असं म्हणलं जात असतं. न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगत होता आपल्याला, एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, बोथ अकर्स सायमल्टेनियसली. ओके, प्रत्येक ऍक्शनला रिएक्शन होतच असते. ओके, त्याच प्रकारे when no external force acts on the two interacting objects then their total momentum remains constant, that is it does not change. ते चेंज होणार नाही. आणि मग फायनली आपण याला वेगळ्या फॉर्म मध्ये, आणखी वेगळ्या फॉर्म मध्ये मांडणार आहोत, आणि तो फॉर्म असा आहे मित्रांनो, किंवा यालाच आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं म्हणणार आहोत. when two objects collide, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. पहा कसं स्टेट करतोय आपण याला, when two objects collide, when two objects collide, ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांबरोबर कोलाइड होतील, कोलाइड,
the total momentum before collision is equal to, कोणाला इक्वल असणार मित्रांनो, is equal to the total momentum after collision. किती सिंपल आहे. आपण काय सांगितलं, when the two objects collide, ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांबरोबर कोलाइड होतात त्यावेळेस त्यांचं जे इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम असतं ते सेम असतं. मग आपण याला असं मानलं, when two objects collide, the total momentum before collision, कोलिजन होण्या अगोदरचं जे मोमेंटम असतं म्हणजे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू दी कोणाला, the final momentum after collision is equal to the total momentum after the collision. कोलिजन झाल्यानंतर जे मोमेंटम असतं ते आणि कोलिजन होण्या अगोदरचं जे मोमेंटम असतं ते दोन्ही ऑब्जेक्टचं कसं असतं, कॉन्स्टंट राहत असतं. अँड दिस इज कॉल्ड एज अ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मित्रांनो, हे लक्षात आलं. अतिशय सिंपल वेने आपण याला एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर दी बुलेट फायर्ड फ्रॉम दी गन. आता आपण एखादी गन घेतली आणि आपण त्याच्यामधून बुलेट फायर केली आहे. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असते, when a bullet of mass m1 is fired from the gun of mass, की ज्याचं मास आपण घेतलं m2. आता बुलेटचं मास काय होतं, m1. when it is fired from the, कशामधून आपण बुलेट फायर केलेले आहे, गन हॅव्हिंग द मास m2. इथे मी म्हणतो मुद्दाम, बुलेटचं मास m1, गनचं मास काय म्हणलं आपण, m2. ओके, डन. Its initial velocity becomes v1 and its final momentum. Its initial velocity becomes v1 and its momentum becomes m1 v1. आता मित्रांनो, आपण जर म्हणलं इनिशियल वेलोसिटी v1 आहे, इनिशियल वेलोसिटी कोणाची, बुलेटची, ज्यावेळेस त्या गन मधून फायर केल्यानंतर बाहेर पडणार आहे त्यावेळेची इनिशियल वेलोसिटी आपण किती म्हणलं, v1. मोमेंटम किती असेल मित्रांनो, इनिशियल मोमेंटम is equal to m1 v1. ओके, आता पहा, आपण पुढे म्हणलं, बिफोर फायरिंग दी बुलेट बोथ दी गन अँड द बुलेट आर ऍट रेस्ट अँड हेन्स द टोटल इनिशियल मोमेंटम इज 0. हो, मान्य का, कारण ज्यावेळेस आपण फायर केलेली आहे ती बुलेट गन मधून, फायर करण्याच्या अगोदर बोथ दॅट बुलेट ऍज वेल एज द गन आर ऍट दी रेस्ट. दोघेही कसे असणार, रेस्टमध्येच आहेत. इट मीन्स दॅट ते जर रेस्ट मध्ये असतील तर त्यांच्यामध्ये मोमेंटम किती असणार आहे मित्रांनो, 0. का, कारण मोमेंटम कोणाचा प्रोडक्ट आहे, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. दोघेही जर रेस्टला असतील कधी, बिफोर फायरिंग, तर वेलोसिटी किती असणार आहे, 0. मास इंटू 0 इज इक्वल टू 0. म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो, ऍट दी रेस्ट, ज्यावेळेस रेस्टला असतील त्यावेळेस त्यांचं मोमेंटम किती असणार आहे, 0. मग इथे आपण फायरिंग केलंय ना, फायर केल्यानंतरचं मोमेंट आहे ते. मी परत एकदा रिपीट करतो, बिफोर फायरिंग दी बुलेट फ्रॉम दी गन बोथ बुलेट अँड दी गन आर ऍट दी रेस्ट. दोघे कसे असतील, रेस्ट मध्ये असतील. Therefore, their momentum is, इनिशियल मोमेंटम किती असणार आहे मित्रांनो, 0 असणार आहे. पुढे म्हणलं आपण, अकॉर्डिंग टू दी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम द टोटल फायनल मोमेंटम ऑल्सो हॅज टू बी 0. मित्रांनो, याचं टोटल फायनल मोमेंटम सुद्धा काय आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे. का, कारण आपण इथे तेच म्हणलं होतं, when two objects collide, the total momentum before collision is equal to the total momentum after collision. Thus, forward moving bullet caused the gun to move backward after firing. This backward motion of the gun is called as the recoil and its velocity is given by the v2. आणि जर त्याची velocity v2 असेल तर आपण कसं मांडू शकतो, m1 v1. हे काय झालं, इनिशियल मोमेंटम. बरोबर आहे का, ठीक आहे. ज्यावेळेस आपण फायर केलेला आहे त्यावेळेस ती गन बॅक साईडला येते, आणि बॅक साईडला येते त्यावेळेस मास मध्ये काय, ओके, m2 v2 इज इक्वल टू किती असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे.
लक्षात आलं? मग मित्रांनो हे जर 0 असलं पाहिजे तर V2 काय असणार आहे? V2 इज इक्वल टू M2 V2 इज इक्वल टू मायनस M1 V1 अँड देअरफॉर V2 इज इक्वल टू मायनस M1 V1 अपॉन M2. हे का रिव्हर्स आलं कळलं ना? रिकॉइल म्हणजे when we fire the gun, the बुलेट जे असणार आहे ते पुढच्या दिशेने जाणार आहे अँड दॅट गन ओके गन कशी असणार मित्रांनो बॅक साइडला येणार आहे अँड देअरफॉर इट्स व्हेलॉसिटी बिकम्स दी निगेटिव्ह. याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे? निगेटिव्ह म्हणजे फक्त ती बॅक साइड येणार आहे म्हणून आपण ते मायनस म्हणणार आहोत. लक्षात आलं? अशा प्रकारे आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम पाहिलाय तर आपण त्याच्यावरती अतिशय सिंपल न्यूमेरिकल पाहणार आहोत. पहा, the mass of cannon is 500 किलोग्रॅम. एक कॅनन आहे मित्रांनो आणि त्या कॅननचं मास किती आहे? 500. The mass of cannon is The mass of cannon is 500 किलोग्रॅम. गिवन तुम्हाला माहिती आहे न्यूमेरिकल कसे सोडवतो आपण? मास ऑफ कॅनन M इज इक्वल टू 500 किलोग्रॅम. पुढे म्हणतायत अँड इट रिकॉइल्स विथ अ स्पीड ऑफ 0.25 मीटर पर सेकंड. रिकॉइलचं स्पीड दिलेलं आहे म्हणजे स्पीड म्हणजेच मित्रांनो इथे त्याची व्हेलॉसिटी आहे ती किती? 0.25 मीटर पर सेकंड. मित्रांनो हे मीटर पर सेकंड SI युनिट आहे. आता इथे आपण किलोग्रॅम घेतलेला आहे आणि खाली कशामध्ये आहे? मीटर पर सेकंड मध्ये. दोघेही SI युनिट मध्ये आहेत. आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. पुढे म्हणतायत व्हॉट इज द मोमेंटम ऑफ द कॅनन टू फाइंड मोमेंटम ऑफ कॅनन म्हणजे P इज इक्वल टू हाऊ मच. किती सिंपल दिलंय. मास दिले कॅननचं, व्हेलॉसिटी दिली रिकॉइलची. व्हॉट इज द मोमेंटम इज इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी. मास आहे 500, व्हेलॉसिटी 0.25. 0 मांडून घेऊ. 525 5 जा 125 12 म्हणजे 12 इथे पॉइंट येईल म्हणजेच 125. मित्रांनो आपण त्याचा युनिट देणार आहोत. युनिट आता मास युनिट काय होतं? केजी. व्हेलॉसिटी युनिट काय? मीटर पर सेकंड. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे ना म्हणजे किलोग्रॅम मीटर पर सेकंड. आणि हे काय आलं? त्याचं मोमेंटम आलेलं आहे. आपण फायनल न्यूमेरिकल पाहत आहोत. पहा काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. टू बॉल्स हॅव द मासेस ऑफ 50 ग्रॅम अँड दी 100 ग्रॅम रिस्पेक्टिव्हली. मित्रांनो मी मुद्दाम असं मांडतो, बॉल 1 अँड बॉल 2. टू बॉल्स गिवन मास. मी मुद्दा मग याचं मास M1 म्हणलं, याचं मास किती म्हणतोय? M2. मास ऑफ बॉल किती दिले त्याचे? 50 आणि दुसऱ्याच किती दिलेला आहे आपल्याला? 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम. 50 ग्रॅम अँड 100 ग्रॅम. मग मी काय करतो याला ग्रॅमला किलोग्रॅम मध्ये करतो. तुम्हाला माहिती आहे ग्रॅमचं किलोग्रॅम करताना मला 1000 नी डिवाइड करावं लागेल म्हणजे 0.05 kg आणि हा 0.1 kg झालं. पुढे म्हणतायत and they are moving along the same line in the same direction with the velocity of 3 meter per second and 1.5 meter per second. मग त्यांचे मित्रांनो ते इनिशियल व्हेलॉसिटीने मूव्ह होत आहेत. मग मी याची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणलं U1 3 मीटर पर सेकंड. याची इनिशियल व्हेलॉसिटी काय म्हणणार आहे मी? U2 किती आहे? 1.5 मीटर पर सेकंड. पुढे म्हणतायत दे कोलाइड विथ ईच अदर and after the collision the first ball moves with a velocity of 2.5 meter per second. पहिला जो बॉल आहे त्याची व्हेलॉसिटी मग ती काय झाली? त्याची फायनल व्हेलॉसिटी ती आहे 2.5 मीटर पर सेकंड. ओके. कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ अदर बॉल. किती इझी टू फाइंड V2. व्हेलॉसिटी ऑफ अदर बॉल म्हणजे काय? V2. सोल्युशन अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मित्रांनो आठवतं आपला फॉर्म्युला? मोमेंटम काय होता? इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम काय आहे? M1. हे पहा मोमेंटम म्हणजे मास इनटू व्हेलॉसिटी. इनिशियल मोमेंटम टोटल म्हणजे या बॉलचं आणि या बॉलचं M2 U2 इज इक्वल टू टोटल इनिशियल द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू
मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम. मग आता फायनल मोमेंटम याचं काय असणार आहे, m1 v1 प्लस m2 v2 झालं. आता व्हॅल्यू पुटअप करतो आपण. m1 0.05 इंटू u1 3 प्लस m2 100 नाही सॉरी 0.1 किलोग्राम मध्ये घेतले 0.1 u2 1.5 इज इक्वल टू m1 0.05 v1 2.5 प्लस m2 0.1 इंटू v2 आणि v2 आपल्याला फाइंड आउट करायचं, आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. 3 5 15 ओके प्लस 15 1 जा 15 म्हणजे 0.12 दोन डिजिट सरकून यार 0.15 इज इक्वल टू 25 5 जा 125 इथे एक आणि इथे दोन म्हणजे 3 डिजिट प्लस 0.1 v2. मित्रांनो लक्षात आलं आपण त्याचं मल्टिप्लिकेशन कसं केलंय. आता आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. पहा 0.15 प्लस 0.15 किती झाले 0.30 इज इक्वल टू 0.125 प्लस 0.1 v2. मग आता आपण काय करूयात, याला इकडे आणू. 0.30 पुढे 0 मी मांडलं तर काहीच हरकत आहे, मायनस 0.125 इज इक्वल टू 0.1 v2. मग हे सबस्ट्रॅक्ट जर केलं तर मित्रांनो तुम्हाला अंदाजे किती येणार आहे, 10 minus 5 5 carrier 1 10 minus 3 7 carrier 1 बरोबर 3 minus 2 1 is equal to 0.1 v2 and therefore v2 is equal to 0.175 upon 0.1 एक पॉइंट सरकून द्या म्हणजे 1.75 मीटर पर सेकंड. मित्रांनो फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे 1.75 मीटर पर सेकंड. लक्षात आलं. तर आज आपण या लेक्चर मध्ये फार महत्वाचा टॉपिक अभ्यासला तो म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आणि त्याच्यावरती आपण अतिशय सिंपल दोन न्यूमेरिकल्स अभ्यासलेले आहेत. मित्रांनो आपला ऍक्च्युली आज हा चॅप्टर संपलेला आहे, पण एका लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज मध्ये जे न्यूमेरिकल दिलेले आहेत ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. ओके फ्रेंड्स, थँक्स.